प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। प्रशासनात होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात तुम्हाला नियमित व्हिडिओ हवे असल्यास खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबा, बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर दाबा। आजचा विषय आहे परीक्षा घोटाळा, पेपर फुटी घोटाळा। विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यामुळे जवळपास 1.5 कोटी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे भविष्य अंधारामध्ये आलेले आहे। वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत परीक्षा घेतल्या जातात। TCS असेल, IBPS असेल, अजून बऱ्याच होत्या, त्या बॅन केल्या गेल्या कारण त्यांच्यामध्ये सुद्धा असाच घोटाळा उघडकीस आला होता। तर या सर्व आधीच्या कंपन्या बंद झाल्या आणि आता सरासरी TCS आणि IBPS या 2 कंपन्यांमार्फत परीक्षा घेतल्या जातात। पण त्या 2 कंपन्यांमध्येही परीक्षेचे घोटाळे होतात। रॉ मार्क्स जाहीर न करणं, या पेपर फुटीच्या घटनांमध्ये जे ते IBPS आणि TCS चे कर्मचारी असतात त्यांचेच नातेवाईक गुणवत्ता यादीमध्ये येत असतात। तलाठी घोटाळ्यामध्ये असे अनेक प्रकार आपल्याला उघडकीस आलेले दिसून येतात। तुमच्याकडे सुद्धा जर या परीक्षा घोटाळ्यांसंदर्भात काही माहिती असेल, कागदपत्र असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती या तलाठी घोटाळ्याला उघड करण्यासाठी आणि परीक्षा रद्द करून प्रामाणिक 12 लाख उमेदवारांना न्याय मिळावा म्हणून खूप झटत आहे, पण सरकार अजून दाद द्यायला तयार नाही। तरी तुमच्याकडे जे काही पुरावे असतील तुम्ही संपर्क करा। संपर्क कसा करायचा? व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्याच्या खाली अबाउट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुकचे ग्रुप आहेत, त्यामध्ये या आणि तुम्ही संपर्क करा। तुम्ही कागदपत्रे देऊ शकतात। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला ही कागदपत्र पोहोचवली जातील। तुमच्याकडे TCS किंवा IBPSच नाही तर दुसऱ्याही काही एक्झाम होत असतील स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही घोटाळा निदर्शनास आला असेल ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि फक्त स्पर्धा परीक्षा नाही, तुमच्याकडे कुठल्याही क्षेत्रात घोटाळा होत असेल, रेशनमध्ये घोटाळा होत असेल, घरकुलमध्ये असेल किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेत असेल, त्या व्यक्तीपर्यंत तुमची कागदपत्र, तुमच्यावर होणारा अन्याय पोहोचवला जाईल। जे लोक आधीपासून या सिस्टीमच्या विरोधात जाऊन लढत आहेत, न्याय मिळवण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लढत आहेत, त्या सर्व लोकांपर्यंत तुमचा मुद्दा पोहोचवला जाईल। पूर्ण भारतामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त उमेदवार शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात। गेल्या 5 वर्षांमध्ये 41 भरतीच्या परीक्षा या रद्द झालेल्या आहेत। का? तर पेपर फुटीमुळे। पेपर फुटी तर प्रत्येक ठिकाणी होते, कॉपी प्रत्येक ठिकाणी चालते, पण उघडकीस किती आल्या? फक्त 41 भरतींमधील गैरप्रकार उघडकीस आले, बाकी भरत्यांमधील गैरप्रकार उघडकीस आले नाहीत। महाराष्ट्रातील नुकतीच जी आरोग्य सेवेची परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा गैरप्रकार झाले। NT जो प्रवर्ग आहे, भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अ, ब, क, ड यांच्या जागा जाहिरातीमध्ये दिल्या गेल्या आणि प्रत्यक्षात नोकरीवर रुजू करून घेताना या जागा सरळ नाकारण्यात आल्या। विभागामार्फत सांगण्यात आलं की तुम्हाला तुमच्या जागाच नाहीत म्हणे। मग या आरोग्य विभाग काय झोपेत कामं करत होता का जाहिरात देताना? झोपेत कामं करत नसतो कुठला विभाग, ती व्यवस्थित माहिती असते, पण घोळ झालेला असतो। प्रत्येक शासकीय नोकऱ्यांमध्ये घोळ झालेला आहे। मागासवर्गीयांच्या जागा चोरल्या जातात, अक्षरशः चोरल्या जातात। त्यांच्यावर संघटितपणे काही प्रवर्गांमार्फत दरोडा टाकला जातो। ते अधिकारी जे बसलेले असतात ते दरोडा टाकतात। तोच प्रकार आरोग्य विभागामध्ये झालेला आहे। विमुक्त जाती अ मधील काही उमेदवारांनी या संदर्भात म्हटलेलं आहे की जाहिरात देताना आमच्या जागा होत्या, पण सर्व ची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आमच्या जागा गायब झाल्या। मग आम्ही घरी बसायचं का सर्व पात्रता पूर्ण करून? असे प्रकार होत असतात। पण या संदर्भात आपल्याकडे काही कागदपत्र अजून उपलब्ध नाहीयेत, फक्त उमेदवारांचं म्हणणं आपल्याकडे आहे। तर त्या संदर्भात तुमच्यावर काही अन्याय होत असेल भटक्या जमातीच्या लोकांनो, तर कागदपत्र काही असेल तर पोहोचवा आमच्यापर्यंत। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला ती सर्व कागदपत्र दिली जातील। तर आजचा विषय आहे ज्या 5 वर्षामध्ये ज्या 41 भरतीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 1.40 कोटी तरुणांचे भविष्य अंधारात आलेलं आहे। फक्त महाराष्ट्रच नाही, गेल्या 5 वर्षातच नाही, पूर्ण 10 वर्षात तुम्ही जरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्पर्धा परीक्षा कशा होतात, जाहिराती कशा निघतात, त्यांची बिंदू नामावली कशी घोषित केली जाते, या गोष्टींचा जर तुमचा अभ्यास असेल आणि कुठल्या प्रवर्गाला कशा जागा दिल्या जातात, कुठल्या
पदाला किती न्याय दिला जातो, या गोष्टींवर जर तुमचा अभ्यास असेल, फक्त पुस्तकाचा अभ्यास आणि प्रश्नांचा आणि उत्तरांचा अभ्यास म्हणजे अभ्यास नाही म्हणते मी, तर तुम्ही जर पूर्ण डाटावर नजर टाकली, तुमच्याकडे डाटा असेलच, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर डाटा असेलच, त्या डाटावर जर नजर टाकली ना, तर गेल्या 5 वर्षात देशभरातील 15 राज्यातील 1,40,00,000 अर्जदारांचे करिअर यामुळे बळी पडले आहेत. करिअर म्हणजे शिक्षण, पदवीनंतर शिक्षण सोडल्यानंतर उमेदवार 4-4, 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करत बसतात. वयाची 35शी आलेली असते, काहींची 40शी गाठलेली असते, तरी ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यांना नोकऱ्या लागत नाही का? त्यांना प्रवर्गांना जागा नसतात म्हणून. बिंदुघोळ करून या जागा लुटल्या गेलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनीच लुटलेल्या आहेत त्या काही उमेदवारांनी लुटलेल्या नाहीत. पण त्या अधिकाऱ्यांनी का लुटलेल्या आहेत? कारण त्यांच्या समाजाच्या पोरांना नोकऱ्या लागाव्यात म्हणून. काही ठिकाणी गैरप्रकार पैसे घेऊन केले जातात, जसं तलाठी भरती ही पूर्ण वादग्रस्त आहे. त्याच्यामध्ये 20-20, 22-22, 28 लाखपर्यंत रेट गेलेत काही जिल्ह्यांमध्ये. काही जिल्ह्यांमध्ये 18 लाख, 16 लाख असे पण रेट आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत असतात. तर त्याचप्रकारे या ज्या परीक्षा आहेत याच्यामध्ये अर्जदार आणि त्याच्या कुटुंबियांनी सुमारे 1,40,000 सरकारी नोकऱ्या मिळण्याच्या आशेने आपला वेळ, संसाधने आणि शक्ती वाया घालवली आहे. म्हणजे त्यांनी 5-5, 10-10 वर्ष जो अभ्यास केला तो पूर्ण वाया गेला आणि सर्व भ्रष्ट लोकांना पैसे देऊन नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. या उमेदवारांनी एवढी वर्ष आपल्या आयुष्याची वाया घालवली. त्यांनी खाजगी कंपन्यांमध्ये जर कुठं काही कामं केली असतील तर तेवढं त्यांना एक्सपिरियन्स मिळाला असता. त्या एक्सपिरियन्स लेटरच्या जोरावर त्यांना पुढे बढतीसुद्धा मिळाली असती. पण सरकारी नोकरीची आशा ठेवली ही त्यांची चूक नाही. पण सरकारी सिस्टीममध्ये, सरकारी यंत्रणेमध्ये जो काही भ्रष्टाचार आहे आणि महाराष्ट्रात तिगाडी-बिगाडी सरकारने तलाठीमध्ये लक्ष कसं देत नाही आणि ती भरती पुढं रेटण्याचा कसा प्रयत्न करतंय ते आपण बघतोय. नाहीतर प्रामाणिक सरकार राहिलं असतं तर ही भरती प्रक्रियाच रद्द केली असते, तलाठीची, आरोग्य सेवकची ज्या काही आहेत. आणि पारदर्शकपणे TCS, IBPSला न देता या परीक्षा पद्धती MPSC मार्फत राबवल्या गेल्या असत्या. पण MPSC मार्फत असे घोटाळे सरासरी होत नाहीत. होत असतील तर आपल्याला माहीत नाही. पण TCS, IBPS मध्ये जसे घोटाळे होतात तसे MPSC मार्फत एवढे घोटाळे होत नाहीत. पण सरकारकडे पारदर्शकपणाचा अभाव आहे कदाचित, असंच म्हणावं लागेल. म्हणून ही परीक्षा अद्यापही रद्द झालेली नाही. तर हा पूर्ण महाराष्ट्राचाच नाही, पूर्ण देशाचा विषय आहे. आपण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा नाही, तर कुठल्या राज्यामध्ये कसे पेपर रद्द झाले, किती पदं रिक्त होती आणि अर्जदार किती होती याची आपण माहिती आता बघूया. तर जम्मू काश्मीरमध्ये 3 पेपर रद्द झालेले आहेत. त्यामध्ये रिक्त पदं किती होती? 2330 आणि अर्जदार किती होते? 2,49,000. हरियाणामध्ये 2 पेपर रद्द झाले. रिक्त पदे होती 6,980 आणि अर्जदार होते 8,41,000. राजस्थानमध्ये 7 पेपर रद्द झाले. रिक्त पदं होती 40,590. अर्जदार होते 38,41,000. 38 लाख. गुजरातमध्ये 3 पेपर रद्द झाले. 5,260 उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं आणि अर्जदार नाही, रिक्त पदं होती 5,260 आणि 16,41,000 उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं गुजरातमध्ये. महाराष्ट्रामध्ये 2च पेपर रद्द झाले. घोटाळे सर्वच पेपरमध्ये, पण रद्द किती झाले? फक्त 2. आरोग्य विभाग असेल, तलाठी असेल, हे पुढे रेटून तो भ्रष्टाचारामध्ये भाजप बिगाडी तिगाडी सरकार या परीक्षा पुढे रेटून उमेदवारांना अन्याय करत आहे. रद्द झाले तर न्याय मिळणार आहे. आपण फक्त ही जी आकडेवारी बघतोय, फक्त रद्द झालेल्या पेपरची बघतोय. पण ज्या परीक्षा रद्द झाल्या नाहीत, पारदर्शकतापणाचा अभाव असल्यामुळे त्या सरकारमध्ये, जसे की महाराष्ट्रात हे तिगाडी सरकार बसलं, यांच्याकडे पारदर्शकतापणाचा अभाव आहे. ते तलाठी, आरोग्य सेवेच्या परीक्षा रद्द करत नाहीत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांवर अन्याय होत आहे. त्यांच्या हे तर फक्त 1,40,00,000च सापडले पूर्ण राज्यामध्ये. पण एकट्या तलाठी भरतीमध्ये 12 लाख उमेदवार, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. फक्त 4,000 कॉपी बहाद्दरांना नोकऱ्या देण्यासाठी, तलाठी बनवण्यासाठी सरकार हे भरती प्रक्रिया रद्द करायला तयार नाही. आणि TCSला वाचवण्यासाठी. TCS कोणाची कंपनी आहे आणि सरकारमध्ये त्यांचा कोण माणूस आहे हे आता शोधावं लागेल. तुमच्याकडे माहिती असेल तर पोचवा. कारण तर महाराष्ट्रामध्ये 2 पेपर रद्द झालेले आहेत आतापर्यंत फक्त. रिक्त पदं होती 6,560 आणि अर्जदार होते 11,25,000. कर्नाटकमध्ये 2 पेपर रद्द झाले. 1,660 रिक्त पदं होती आणि अर्जदार होते 3,34,000. उत्तराखंडमध्ये 4 परीक्षा रद्द झाल्या. रिक्त पदं होती 1,800
अर्जदार होते 2,37,000. उत्तर प्रदेशमध्ये एक पेपर रद्द झाला, रिक्त पदं होती 3300 आणि अर्जदार होते 19 लाख. मध्य प्रदेशमध्ये 5 परीक्षा रद्द झाल्या, रिक्त पदं होती 3,690 आणि अर्जदार होते 1,64,000. तेलंगणात 5 परीक्षा रद्द झाल्या, रिक्त पदं होती 3,770 आणि अर्जदार होते 6,74,000. अरुणाचल प्रदेशमध्ये एक परीक्षा रद्द झाली, फक्त एकच परीक्षा रद्द झाली, म्हणजे समजून घ्या बाकी परीक्षा यांनी महाराष्ट्रातील तलाठी भरतीसारख्या तसंच बोगसगिरीने रेटल्या असतील. तर अरुणाचल प्रदेशमध्ये तसंही छोटं राज्य आहे ते. रिक्त पदं 30 होती आणि अर्जदार 4,000 होते. आसामला एक परीक्षा रद्द झाली, 690 रिक्त पदं होती, 66,000 उमेदवारांनी अर्ज भरले होते. झारखंडमध्ये एक परीक्षा रद्द झाली, रिक्त पदं होती 2,010 आणि अर्जदार होते 6,6.5 लाख उमेदवारांनी अर्ज परीक्षेसाठी भरले होते. बिहारमध्ये 3 परीक्षा रद्द झाल्या, 24,380 रिक्त पदं होती आणि 22,87,000 उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरलेले होते. म्हणजे किती पैसा सरकारच्या तिजोरीत गेलेला आहे. एकीकडे सरकार हजार रुपये परीक्षा फी घेतं, त्यामध्ये गैरप्रकार करतं, TCS IBPS सारख्या कंपन्यांना टेंडर देतं, त्याच्यात पण कॉपी करणारे जे असतील, पैसे देणारे वशिलावाले, त्यांना सरकारी नोकऱ्या देतं, त्यांच्यावर खर्च करतं आणि बेरोजगार ज्यांचा वशिला नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, ते बेरोजगार लोक लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसतात. पुढचं राज्य बघूया, ओडिशामध्ये एक परीक्षा रद्द झाली, रिक्त पदं होती 1,000 आणि 5,000 उमेदवारांनी अर्ज भरला होता. आता या नेमका कोणत्या राज्यामध्ये कसे पेपर फुटले, तर सर्व राज्यांमध्ये पेपर फुटण्याच्या पद्धती अगदी वेगवेगळ्या आहेत. सर्व विभागांमध्ये जिल्ह्यानुसार ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा केंद्रानुसार जर ऑफलाईन असेल तर त्याचे प्रकार तुम्हाला कॉपीची माहितीच आहेत कशा प्रकारे होतात, पण ऑनलाईनमध्ये ऑनलाईन कॉपीचा प्रकार होतो. जसं की कृषी विस्तार अधिकाऱ्याच्या जी परीक्षा झाली नांदेडमध्ये, आपण मागे व्हिडिओ पण तयार केलेला आहे. आपण सर्वच घोटाळ्यांवर व्हिडिओ तयार करत असतो. तुम्ही जर गेलेत ना आपल्या प्लेलिस्टमध्ये, तिथं आपले सर्व घोटाळ्यांनुसार तिथं भ्रष्टाचार, शिक्षक भरती यानुसार तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओ तुम्ही बघा, कोणत्या विभागात कसे घोटाळे झालेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशी व्हिडिओ तुम्हाला नियमित पाहिजे असेल तर सबस्क्राईब बटन आणि घंटेचे बटन दाबल्याशिवाय राहू नका, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. नाहीतर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत वेळेवर. तर आसाममध्ये काय झालं, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती. राजस्थानमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने सरकारी कार्यालयातून पेपरच चोरला होता. मध्य प्रदेशमध्ये आरोपीने मुंबईत परीक्षा आयोजित करणाऱ्या एका खासगी कंपनीचा सर्व्हर हॅक करण्यात यश मिळवलं होतं. मुंबईत परीक्षा आयोजित कुठली करते? मुंबईत TCSचं एक आहे, हे एवढं मला माहिती आहे. TCSचं आहे, अंधेरीच्या जवळ पवई भागात TCSचं केंद्र आहे. मग तीच होती का हे मला माहीत नाही. तर महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती. मग पेपर आणि हे घोटाळे काय झाले की असे कॉपीचे प्रकार झालेच, पण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत परीक्षा शुल्क परत करण्यात आलेलं नाही. जवळपास 2-2, 3-3 वर्ष झाली या गोष्टीला. हजार रुपये भरले, परीक्षा शुल्क परत नाही, नोकऱ्या नाही, ते अजूनही अभ्यासच करतायत पोरं. म्हणून माझं वैयक्तिक मी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की आधी घोटाळ्यांकडे लक्ष द्या. तुम्ही अभ्यास करणार पण तुम्हाला जागाच नाहीत, तुमच्या प्रवर्गाला जागा, विशेषतः भटक्या जमातीचे जर असाल, तुमच्या सर्व बिंदूच्या जागा चोरल्या गेलेल्या आहेत. काही प्रवर्गांना चोरून लुटून देण्यात आल्या आहेत, या अधिकाऱ्यांनी देऊन टाकलेल्या आहेत. म्हणून तुम्ही जोपर्यंत बिंदू नामावली घोटाळ्यावर काम करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती लायब्ररीत डोळे फोडले, रात्रंदिवस तुम्ही मेहनत घेतली, तिथं लायब्ररीत बसून राहिलात, तुम्हाला नोकऱ्या लागणार नाहीत. बिंदू नामावली घोटाळ्यावर काम करा आधी, तरच तुमच्या प्रवर्गाला चोरलेल्या जागा तुम्हाला परत मिळाल्यात. आणि जर पोरं करत नसतील, उमेदवार करत नसतील, त्यांचे आपले बाप, भाऊ, काका, चुलते, मामा कोणी असतील सामाजिक कार्यकर्ते, त्यांना सांगा की बिंदू नामावली घोटाळे संदर्भात प्रत्येक सभेत बोला, प्रत्येक मोर्चात बोला. खूप आरक्षणाचे मोर्चे निघत आहेत आता, पण एकही मोर्चामध्ये आंदोलनामध्ये बिंदू नामावली घोटाळा विषय मांडताना मला दिसून आलेला नाही. बिंदू नामावली घोटाळ्यामुळे तुमच्या प्रवर्गाला जागाच नाही आहे. तुम्ही रात्रंदिवस 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करून काय करताय? तुम्हाला कुठं नोकऱ्या लागणार आहेत? बरं, जे नोकरीला लागले ठीक आहे, एखाद्या परीक्षा प्रामाणिकपणे होतही असेल आणि काही प्रामाणिकपणे नोकऱ्या लागले असतील,
त्यांनी सुद्धा या विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे. अ, अनेक परीक्षा ज्या झाल्या पेपर लीक झाल्यानंतर 1-1, 2-2, 3-3 वर्षांनी परीक्षा झाल्या. जशी आरोग्य विभागाची परीक्षा आत्ता झाली. 2019 मध्ये तो घोटाळा झाला होता आणि आत्ता ती पुन्हा परीक्षा घेतली, तर तिथंही परत तोच घोटाळा चालू आहे. म्हणजे भटक्या समाजाच्या लोकांना जागाच दिल्या नाहीत. जाहिराती दिल्या आणि त्या काढून टाकल्या त्यांना. किंवा भटक्या समाजाच्या लोकांना अगदी खालच्या स्तराची निवड झाली वगैरे. तो विषय खूप गंभीर आहे. अजून त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. तो आत्ताचा विषय नाही आपला. पण या ज्या परीक्षा झाल्या पूर्ण राज्यांमध्ये 15 राज्यांमध्ये त्यामध्ये परीक्षा पेपर लीक झाल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर परीक्षा झाल्या. 4 प्रकरणांमध्ये प्रतीक्षा 2 वर्ष चालली. 7 प्रकरणांमध्ये अद्याप उमेदवार प्रतीक्षा करत आहेत. म्हणजे अजूनपर्यंत परीक्षा झालेली नाही. ना परीक्षा फी मिळाली. अ, गुजरातमध्ये काय झालं? गुजरातमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये लिपिक, कार्यालयीन सहाय्यकांच्या 4,000 पदांसाठी 6 लाख उमेदवार भरती परीक्षेला बसले होते. परीक्षा रद्द झाल्यानंतर ती परीक्षा एप्रिल 2000 मध्ये झाली होती. अ, अजूनही एम-आय-डी-सीची परीक्षा होती. त्या संदर्भात सरकार काय हालचाल करतंय ते बघावं लागणार आहे. या गोष्टींकडे लक्ष ठेवत जा. फक्त जनरल नॉलेज रोजचे पेपर वाचता. जनरल नॉलेज असावं, पण आपण नोकरीला का लागत नाही? तुम्ही जर 10-10 वर्ष अभ्यास करत असाल आणि तुमच्या जागाच येत नसतील, तर त्या जागा काय येत नाही याचा तुम्ही अभ्यास करा आधी. किमान 5 ते 6 महिने तरी त्या विषयाच्या अभ्यासाला द्या. प्रत्यक्षात 1-2 महिने कामं करा. तर तुम्हाला नोकऱ्या लागू शकतात. तुम्ही जर खूप हुशार असाल, तुमचे पालक असतील, त्यांना सांगा की हे घोटाळे बाहेर काढा म्हणा. घोटाळे बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. नाहीतर असंच बोगस लोकं नोकरीला लागत राहतील, सरकारी पगार लुटत राहतील, लाच घेत राहतील आणि आपण आवाजसुद्धा उठवणार नाहीत. मग काय फायदा या गोष्टींचा? म्हणून आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. मी महाराष्ट्रातील प्रथम असं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, की फक्त भ्रष्टाचार संदर्भात जागृती करता येईल. आजपर्यंत या विषयावर कोणीही यूट्यूब चॅनल सुरू केलेलं नाही. हे प्रथम आहे आणि एकमेव आहे. माझ्यानंतर सुद्धा कोणी या विषयावर यूट्यूब चॅनल सुरू केलेलं दिसून येत नाही. तर सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्यावर अन्याय होत असेल तर माहिती पोचवा. आजचा विषय आपण इथं आज थांबूया.